सगळ्यांना. वेलकम टू एलिमेंट्रिक्स अकॅडमी. कालच आपला केमिस्ट्रीचा एक पेपर झाला JEE साठीचा, तर त्याचे काही क्वेश्चन्स आपण आज सॉल्व्ह करणार आहोत की त्याच्यातनं आपल्याला समजेल की किती इझी लेवलचे जे काही गोष्टी होत्या त्या आपल्याला याच्यात लक्षात येतील. तर आता लक्षात घ्या, याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारलेला होता, अरेंज द फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ CFAC डेल्टा 0 ची व्हॅल्यू. माझा इथे 4 ऑप्शन दिलेले होते, त्याच्यात परत मल्टिपल ऑप्शन होते, म्हणजे हा MSQ टाईपचा क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये कसं सॉल्व्ह करणार, तर सगळ्यात आधी इथं काय दिली होती, CFAC दिलेली. म्हणजे हे CFAC आपल्याला काय सांगते, ही लिगॅंड स्ट्रेंथ सांगते. जो काही तुमचा लिगॅंड आहे त्या लिगॅंडची स्ट्रेंथ कशी, म्हणजे तो वीक लिगॅंड आहे स्ट्रॉंग लिगॅंड आहे, ठीक आहे. आणि हे लिगॅंड स्ट्रॉंग आहे वीक आहे हे कुठून कळतं आपल्याला, तर आपल्याकडे असते इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. कुठली असते आपल्याकडे, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. आता ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज कशी लक्षात ठेवायची, याचं आपण एक मेमोडिक्स बनवलेलं होतं. की कसं बनवलं होतं, आय ब्रिंग कोल्ड फूड. पहिलं जे होतं, आय ब्रिंग कोल्ड फूड, ओ हॅपी मॅन एन्जॉयज नाईस कोल्ड कॉफी. हे आपण एक मेमोरिक्स याच्यामध्ये बनवलेलं होतं. आता हे कसं, तर बघा, आय हा आय दाखवतो आपल्याला, देन Br, देन Cl, देन F मायनस, देन OH मायनस, परत इथं H2O, NH3, हा En होता, हा Cn होता, बरोबर, आणि हा जो होता तुमचा CO. हे अशा पद्धतीने ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आपण लक्षात ठेवलेली होती. तर याच इलेक्ट्रोकेमिकल सिरीजवरून आपण या जे काही क्वेश्चन आहे JEE ला आलेला, याचा आपण आन्सर आज काढणार आहोत. तर लक्षात घ्या, तर सुरुवातीला काय असतं, ही जी इकडनं सुरू होतं आय पासून, ही असतात तुमचे वीक लिगॅंड असतात. हे कुठले असतात, तुमचे वीक लिगॅंड, आणि इकडचे जे असतात तुमचे काय असतात, स्ट्रॉंग लिगॅंड. बस, मग आता काय करायचंय तुम्हाला, वीक लिगॅंड लक्षात आले, स्ट्रॉंग लिगॅंड लक्षात आले, आणि मधले जे असतील तुमचे काय असतील, ते मॉडरेट असतील. मग बस याच्यावरून आपल्याला काय करायचं, आता प्रेडिक्ट करायचं. तर लक्षात घ्या, पहिला काय CN आहे, तर CN कुठल्या याच्यात येतो, तो ऑलमोस्ट स्ट्रॉंग फील्ड मध्ये येतो. म्हणजेच काय, आपण शेवटी ठेवणार CN ला, काय ठेवणार, शेवटी ठेवणार. कारण का, कसं करायचं आपल्याला, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ CFAC, म्हणजे कमी कडनं वीक कडनं आपल्याला हाय कडे जायचं. तर त्या कंडिशन मध्ये मग आता बघा CN आलेला आहे, देन कुठला आहे F. आता F कुठे आहे, F येतो हा तुमचा थोडासा मॉडरेटच्या कंडिशन मध्ये. कुठे येतो, मॉडरेटच्या कंडिशन मध्ये, म्हणून आपण इथं F लिहिणार. देन परत कुठला आहे NH3. आता NH3 बघा, NH3 परत स्ट्रॉंग कडे चाललाय, बरोबर, म्हणून आपण लिहिणार इथं NH3. NH3 लिहिल्यानंतर दुसरा दिलेला आहे आपल्याला EN, इथे लिहिन. तर हा EN पण कुठे आहे, NH3 नंतर येतोय, म्हणून आपण काय लिहिणार, EN लिहिणार. मग समजा हा म्हणजे कसा आलाय, आपण बघा, हा थोडासा वीक आहे, देन हा स्ट्रॉंग आहे, हा स्ट्रॉंग आहे, आणि देन स्ट्रॉंगेस्ट आहे. म्हणजेच काय, आपली जी काही सिरीज आहे ती लक्षात आलेली असेल तुम्हाला कितले, तर याच्यावरून आपण ऑप्शन बघू शकतो. F कुठे आहे, F म्हणजे B. तर B चे 2 ऑप्शन आलेले आहेत, म्हणजे हे 2 ऑप्शन काय झालेले आहेत, डिलीट झालेले आहेत. परत मग आता B मध्ये नंतर कुठला आहे आपला NH3 म्हणजे C आलेला आहे. इथं C आहे का, नाही, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. म्हणजेच काय, हा जो काही क्वेश्चन्स आहे या क्वेश्चनचा आन्सर जे काय आहे ते काय आलेलं आहे तुमचं A. या इलेक्ट्रोकेमिकल सिरीज नुसार हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता तुम्हाला, ठीक आहे. आपण बघणार आता नेक्स्ट क्वेश्चन. हा दुसरा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. हा जसा आहे, हा एक फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता. तर आता याच्यामध्ये काय म्हटलं, कॅल्क्युलेट एनर्जी रिक्वायर फॉर फॉलोइंग प्रोसेस दिली होती. ग्राउंड स्टेटची एक एनर्जी दिली होती हायड्रोजनसाठी, आणि हे 4 ऑप्शन दिलेले होते. तर याच्यामध्ये हा एक फॉर्म्युला होता की तुम्हाला लक्षात असेल, एक फॉर्म्युला आपण घेतला होता की EN इज इक्वल टू -13.6 Z² इंटू EV. हा फॉर्म्युला या क्वेश्चन मध्ये हा फॉर्म्युला लावतात, ठीक आहे. तर कसं करायचं होतं की आपल्याला दिलेला का होता, लिथियम, आणि आपल्याला माहिती आहे लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, जो की आहे 3, म्हणजे हायड्रोजन, हेलियम आणि लिथियम. बस, म्हणजेच काय, ही जेडची व्हॅल्यू आपल्याला आलेली होती. काय करायचं होतं, -13.6 मल्टिप्लाइड बाय 3, त्याचं काय करावं लागेल, स्क्वेअर घ्यावं लागेल, इंटू इलेक्ट्रॉन होल्ड. बस, आता काय येईल, -13.6 मल्टिप्लाइड बाय 9 इंटू EV. ही व्हॅल्यू आली तुम्हाला. बस, -13.6 मल्टिप्लाइड बाय जर 9 केलं तर ऑलमोस्ट याची जी काही व्हॅल्यू असते ती -122.4 इलेक्ट्रॉन होल्ड. म्हणजेच काय, हे फायनल आन्सर. आणि आपल्याला हे फायनल आन्सर कुठल्या ऑप्शन मध्ये होतं, तो ऑप्शन B मध्ये हे दिलेलं होतं. एवढा इझी क्वेश्चन हा आलेला होता. तर याला मला नाही वाटत हे अवघड गेलं असेल विद्यार्थ्यांना, हा जमलाच असेल, ठीक आहे. आपण आता बघणार आहे नेक्स्ट क्वेश्चन. तर हा पण एक तिसरा क्वेश्चन आलेला होता. तर हा क्वेश्चन जनरली कुठल्या चॅप्टर मधला माहिती का, हा केमिकल कायनेटिक्स मधला चॅप्टर मधला आहे. तर बघा काय म्हटलं होतं, फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन रेट कॉन्स्टंट ॲट 27 डिग्री सेल्सियस अँड T°C इज 1.5 अँड 4.5. म्हणजे बेसिकली एक गोष्ट लक्षात आली का, तुम्हाला K1 K2 दिलेले आहेत, T1 दिलेला आहे, फक्त T2 काढायचंय. पुढे, इफ ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ रिएक्शन इज 60 kg,
ए पण दिलेला आहे. आता या सगळ्या दिलेल्या गोष्टींवर तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे होती की आपल्याकडे याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, बघू पुढे. फाईन टेम्परेचर बरोबर एक्झॅक्ट आपल्याला काय करायचंय, T2 काढायचंय. बघा आता आपण जे दिलेलं आहे ते लिहिणार स्टेप बाय स्टेप. काय करणार, K1 लिहिणार आपण 1.5 इंटू 10⁻³ T1 पण दिलेला आहे, किती येतो 27 डिग्री सेल्सिअस. K2 दिलेला आहे, किती येतो 4.5 इंटू 10⁻³ T2 आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. सगळ्यात आधी हा डिग्री सेल्सिअस मध्ये याला काय करणार, कन्वर्ट करणार केल्विन मध्ये. कसं करणार, आपल्याकडे व्हॅल्यू आहे स्टँडर्ड 273 प्लस किती करणार 27, हे तुमचं ऑलमोस्ट येतं 300 केल्विन, ही व्हॅल्यू आली. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट दिलेली आहे आपल्याला, ऍक्टिव्हेशन एनर्जी किती येते. ऍक्टिव्हेशन एनर्जी आपण रिप्रेझेंट करतो EN ने, ती 60 किलो जूल आहे. आता ही किलो जूल आपल्याला कन्वर्ट करावं लागेल जूल मध्ये. तो काय करणार, जर जूल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 60 या व्हॅल्यूला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कसं करणार, 60 मल्टिप्लाइड बाय 1000 किती 4 शून्य येते. आलं, सगळ्या व्हॅल्यू आलेल्या आहेत बस. आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे केमिकल कायनेटिक्स मधला इम्पॉर्टंट फॉर्म्युला होता जो की आपण घेतला होता. काय होता तो, ln इंटू K2 अपॉन K1 इज इक्वल टू EA अपॉन R 1/T1 मायनस 1/T2. बस काय करायचं होतं, व्हॅल्यू पुटअप करायच्या होत्या. K2 ची व्हॅल्यू किती होती 4.5 इंटू 10⁻³ K1 ची होती 1.5 इंटू 10⁻³ EA ची दिलेली होती R ची व्हॅल्यू. आता R आपल्याला माहिती आहे गॅस कॉन्स्टंट ऑलमोस्ट आपण सगळीकडे वापरतो 8.314 आणि बस T1 300 आपण कॅल्क्युलेट केलेला होता मायनस 1/T2 1/T2. बस सिम्प्लिफाय करायचं होतं पुढे. सिम्प्लिफाय काय करणार, ln 3 याचा आन्सर आला ln 3, याची व्हॅल्यू तुम्हाला घ्यावं लागेल, हे कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल तुम्हाला. 1/300 मायनस 1/T2 हे सगळे कॅल्क्युलेशन जर केले, आता मला जिथपर्यंत माहिती तिथपर्यंत ln ची व्हॅल्यू किती असते 1.098 ही असते. हे कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला T2 ची व्हॅल्यू होऊन जाईल. जसं फर्दर कॅल्क्युलेशन्स केले तर हे आन्सर ऑलमोस्ट 41 डिग्री सेल्सिअसच्या आसपास येतं. म्हणजे त्याचं ऑप्शन जे आहे त्याचं ऑप्शन आहे ए ऑप्शन या क्वेश्चनचं होतं. तर बघा हे आपण असे एवढे इझी लेवलचे क्वेश्चन्स JEE मध्ये आलेले होते. सो आय होप तुम्ही सॉल्व्ह केले असतील. अजून आपण हळूहळू अजून क्वेश्चन्स घेणार आहेत, कारण कम्प्लीट करणार आपण ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिकचे पण घेणार आहेत. सो स्टे ट्यून. एलिमेंटरी अकॅडमीला लाईक करा, शेअर करा.